सन्मान मिळेल, नोकरीत कामाचे स्वरूपही बदलेल. त्यानंतर सिंह राशीसाठी नोकरीत अनपेक्षित बदल होऊ शकतात. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये असा सल्ला दिला जातो. मात्र योजना लोकांना सांगत बसू नये. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात, याचीही काळजी घ्यावी. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. व्यवसायात दगदग होईल, झेपतील तेवढीच आश्वासनं लोकांना द्यावी असाही सल्ला दिला जातोय. कामाचे नियोजन नीट करावे, नाहीतर लोकांची गैरसमज वाढू शकतात. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवावं, परिस्थिती आपल्या आटोक्यात नक्कीच येईल. त्यानंतर कन्या राशीच्या लोकांनी प्रेमाच्या बाबतीत सावध राहावं असा सल्ला दिला जातोय. नोकरीत वर्चस्व राहील, मात्र अंतर्गत गटबाजीपासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. सुरुवातीला जवळच्या प्रवासाचे योग येतील. विरोधकाच्या कारवाया सुरू राहतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळाल्याने परिस्थिती थोडी सुसह्य होईल. तरुण वर्गाला प्रेमात सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी सुद्धा सावध राहावं. त्यानंतर तूळ राशीच्या लोकांना आक्रमकता टाळण्याची गरज आहे. आजूबाजूच्या लोकांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मुलांशी संवाद ठेवावा. त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं वाढवू नका. त्यांच्या अडचणी समजून घ्या. विद्यार्थ्यांनी चांगल्या तूळ मित्रांच्या सहवासात राहावं. तब्येतीची काळजी घ्यावी. योजना गुप्त ठेवाव्या. अनुकूल वातावरण या काळामध्ये राहणार आहे. अनेक अडचणी दूर होणार आहेत आणि जीवनसाथीचा चांगला सहयोग सुद्धा यावर्षी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर वृश्चिक राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. ग्रहमानाची साथ राहील, मात्र फार मोठी जोखीम पत्करून चालणार नाही. सुरुवातीला जवळच्या प्रवासाचे योग येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील, मात्र मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. घराच्या सजावटीकडे लक्ष द्यावं. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. सामाजिक मान सन्मान मिळेल, मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. त्यानंतर धनुराशीच्या लोकांना नवी संधी मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मोठ्या उलाढाली करण्याकडे कल राहील, मात्र फार मोठे धाडस करणं अडचणीत आणू शकते. त्यामुळे सावध राहावं. ताहून सुलाखून निर्णय घ्यावेत. व्यवसायात पैसा अडकून पडणार नाही याची काळजी घ्यावी. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रे नीट वाचून घ्यावेत. हुरळून जाऊन झटपट करार करू नका. नोकरीत नवीन संधी या काळात तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर मकर राशीच्या लोकांच्या मनात अधिक आत्मविश्वास राहील. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. तशी वेळ सुद्धा मिळेल. नवीन ओळखी होतील, त्यातून फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामं होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. उत्तरार्धात व्यवसायात तेजी राहील. जवळच्या लोकांशी काही कारणाने गैरसमज होऊ